नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव. आज पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो आहोत डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज मधील काही एक्झाम्पल्स घे. तर सुरुवातीला तुम्हाला ह्या 2-3 गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स हा येतो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. वायची पहिली डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी वाय बाय डी एक्स असते आणि डी वाय बाय डी एक्सचा डी डी एक्स हा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. दुसरी एक गोष्ट माहीत पाहिजे, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. डी वाय बाय डी एक्सला एक्स मानू, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह आली असती 2x, पण एक्स काय आहे तर डी वाय बाय डी एक्स, म्हणून डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला 2 डी वाय बाय डी एक्स इंटू डी डी एक्स ऑफ दॅट अंडरलाइन्ड फंक्शन डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 2 डी वाय बाय डी एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. थर्ड नोट तुम्हाला माहीत असली पाहिजे, डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स हा डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर होतो, ए इंटू ए स्क्वेअर होतो. आणि फोर्थ नोट, डी डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू, व्यवस्थित लक्ष द्या, डी डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय प्रोडक्ट रूल वापरणार आहे. एक्स हे फर्स्ट फंक्शन होईल, वाय हे सेकंड फंक्शन होईल. एक्स ॲज इट इज, फर्स्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स डी डी एक्स ऑफ वाय प्लस नाव वाय as it is, second as it is into ddx of first that is x which is equal to x आहे असाच ठेवला, ddx of y म्हणजे dy by dx प्लस y आहे असाच ठेवला आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येते, म्हणजे ddx of x into y हा x dy by dx प्लस y येतो. आपण डायरेक्टली एक्झाम्पल बघायला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे इथं, इफ sec inverse of 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equal to m, then show that d2y by dx square is equal to 0. इथं x आणि y च्या टर्म्स एकत्र आहेत म्हणजे हे आपलं इम्प्लिसिट फंक्शन आहे. मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढायला सुरुवात करणार आहे. सोल्युशनमध्ये लिहिलेलं आहे गिवन sec inverse 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equal to m. आता d2y by dx स्क्वेअर काढायचं आहे म्हणजे आपल्याला 2 वेळा डिफरन्शिएट करायचं आहे आणि त्यातल्या त्यात d2y by dx स्क्वेअर 0 दाखवायचं आहे, म्हणजे सेक इनवर्सची टर्म आपल्याला नको आहे म्हणून मी सेक इनवर्सला RHSला पाठवतो. म्हणजे आपली पुढची स्टेप अशी होईल 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equal to sec m. सेक इनवर्स RHSला गेला, सेक झाला आणि यम कॉन्स्टंट आहे तो तसाच. आता सेक यम हा कॉन्स्टंट आहे, यम कॉन्स्टंट असल्यामुळं सेक यम हा कॉन्स्टंट आहे, त्याला मी तात्पुरतं के मानतो. म्हणजेच पुढची स्टेप अशी मी करेन 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equal to k. Sec m is equal to k where k is a constant. LHSला जो डिनॉमिनेटर आहे तो RHSला पाठवतो. हे का करायचं चाललेलं आहे तर हे इम्प्लिसिट टाईपचं फंक्शन एक्सप्लिसिट टाईपला कन्वर्ट करायचं आहे म्हणून. म्हणजे पुढची स्टेप अशी होईल आपली 7x cube minus 5y cube इज इक्वल टू k इंटू 7x cube प्लस 5y cube. आता RHSमध्ये k इंटूला आहेत, k न प्रोडक्ट करून घेणार आहे म्हणजे पुढची स्टेप अशी होईल 7x cube minus 5y cube is equal to k into 7x cube plus k into 5y cube. आता ज्या टर्म्समध्ये x आहे त्या एका बाजूला, ज्या टर्म्समध्ये y आहे तो एका बाजूला, म्हणजे पुढची स्टेप आपली अशी होईल 7x cube minus k 7x cube is equal to 5y cube plus k 5y cube. म्हणजे काय झालेलं आहे बघा, RHSमध्ये k 7x cube आहे ते LHSला आले निगेटिव्ह झाले आणि LHSचे 5y cube निगेटिव्ह आहे ते RHSला गेले पॉझिटिव्ह झाले. आता जर तुम्ही LHSमध्ये पाहत असाल तर 7x cube कॉमन आहे आणि RHSमध्ये पाहत असाल तर 5y cube हे कॉमन आहेत, ते कॉमन काढून घेतो. म्हणजे पुढची स्टेप आपली अशी होईल 7x cube इंटू 1 मायनस के इज इक्वल टू 1 प्लस के इंटू 5y cube. आता आपल्याला y इन टर्म्स ऑफ x लिहायचं आहे म्हणून मी काय करतो 5y cube ची व्हॅल्यू काढून घेतो. 5y क्यूबचा कोइफिशियंट आहे 1 प्लस के,
तो LHSला गेला तर डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे आपला 5y³ कसा लिहिता येईल मला बघा. 5y³ इज इक्वल टू 1 मायनस के कॉन्स्टंट होते ते तिथं तसेच आहेत, डिवायडेड बाय 1 प्लस के इंटू 7x³. आता मी काय सांगतोय बघा, जो अंडरलाईन केलेला ब्रॅकेट आहे तो व्यवस्थित बघा. के कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटमध्ये एखादी संख्या मिळवली तर तो येणारा टर्म कॉन्स्टंट असतो, किंवा 1मधून एखादा कॉन्स्टंट सबट्रॅक्ट केला तर येणारी टर्म कॉन्स्टंट असते, आणि त्यांचा रेशो घेतला तरी तो कॉन्स्टंटच असतो. म्हणजे 1 मायनस के डिवायडेड बाय 1 प्लस के हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंटच असणार आहे. त्याला मी तात्पुरतं ए मानतो. म्हणजे 5y³ इज इक्वल टू a into 7x³ which is our equation number 1, where 1 minus k divided by 1 plus k is equal to a, and a is nothing but constant. आता आपला जो फंक्शन झालेला आहे तयार तो एक्सप्लिसिट झालेला आहे, y in terms of x लिहिलेला आहे, म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ddx ऑफ 5y³ इज इक्वल टू ddx ऑफ 7ax³. 5 कॉन्स्टंट आहेत, बाहेर येणार आहेत, आणि y³ ची डेरिव्हेटिव्ह होणार आहे 3y² इंटू dy/dx. 7a कॉन्स्टंट आहेत, ते बाहेर येणार आहेत, आणि x³ ची डेरिव्हेटिव्ह होणार आहे 3x². आता 3 ला 3 कॅन्सल होतील बघा, 3 ला 3 कॅन्सल होतील, आणि dy/dx मला काढायचं आहे. 5y² RHSला पाठवतो, ते डिनॉमिनेटरला जातील, म्हणजे dy/dx होईल 7ax² डिवायडेड बाय 5y². पण आपल्याकडे जो ए आहे तो ए आपल्याला शोधॅटच्या टर्ममध्ये नको आहे, म्हणून मी काय करतोय, ए ची व्हॅल्यू काढून घेतो इक्वेशन 1 वरून. इक्वेशन 1 दिसतंय तुम्हाला. ए ची व्हॅल्यू काय होईल बघा, 7x³ ला LHSला पाठवला तर 5y³ डिवायडेड बाय 7x³ होईल. 5y³ डिवायडेड बाय 7x³, आणि तीच व्हॅल्यू आपण इथं पुट करतोय, आणि dy/dx झाला 7 इंटू 5y³ डिवायडेड बाय 7x³ इंटू x² होल डिवायडेड बाय 5y². व्यवस्थित बघा, RHSमध्ये 7 ला 7 कॅन्सल होतील, आलं लक्षात. RHSमध्ये 7 ला 7 कॅन्सल होतील. x² न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये x³ आहे, म्हणजे तिथं एक x शिल्लक राहील, तो x डिनॉमिनेटरमध्ये येईल. परत 5y³ डिवायडेड बाय काय राहील, 5y² इंटू x. 5 ला 5 कॅन्सल होतील, y³ आहे वरती, एक y शिल्लक राहील, आणि डिनॉमिनेटरचा y² ला y² कॅन्सल झाल्यानंतर एक y शिल्लक राहील. आता हे सगळं सिम्प्लिफिकेशन झालं तर dy/dx तुमचा y/x येतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा dy/dx y/x येतो ज्या फंक्शनचा, त्याची दुसरी डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y/dx² ही नेहमी, रिमेंबर, dy/dx ज्याचा y/x येतो त्याची दुसरी डेरिव्हेटिव्ह ही नेहमी 0 येते. बघा ते कसं. हे dy/dx काढलेलं आहे, त्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणलेला आहे, y/x आहे तो. आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे ddx ऑफ dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ y/x. LHSमध्ये ddx ऑफ dy/dx काय होईल, d2y/dx². RHSमध्ये मला कोशंट रूल वापरावा लागेल, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. डिनॉमिनेटर इथं आहे x इंटू न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx मायनस न्यूमरेटर y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर x ची डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे x². हा d2y/dx² झाला, x dy/dx मायनस y डिवायडेड बाय x². आता तुम्ही जर पाहिलं असेल तर dy/dx ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे, y/x इक्वेशन 2 नुसार, ती व्हॅल्यू तिथं टाकून देतो, म्हणजे आपला d2y/dx² झाला x इंटू y/x मायनस y डिवायडेड बाय x². जे x आहेत ते कॅन्सल होतील, म्हणजे न्यूमरेटरमध्ये राहील y मायनस y डिवायडेड बाय x². y मायनस y 0 होतो, 0 डिवायडेड बाय x² म्हणजे 0, हा d2y/dx² येईल. हेच आपल्याला शोधॅट करायचं होतं. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल होतं. आता सेकंड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2, इफ 2y इज इक्वल टू रूट ऑफ x+1 प्लस रूट ऑफ x-1, देन शो दॅट
4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू वाय टू प्लस 4 इंटू एक्स वाय वन मायनस वाय इज इक्वल टू 0. आता तुम्हाला एक माहिती असणं गरजेचं आहे. वाय हे फंक्शन असेल तर वायची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी वाय बाय डी एक्स, त्याला आपण दुसरं नाव वाय वन असं देऊ शकतोय. परत वाय वनची डेरिव्हेटिव्ह काढली, ती वाय वनची डेरिव्हेटिव्ह जी आहे तिला वाय टू असं नाव देतो. वाय वन म्हणजे डी वाय बाय डी एक्स होता आणि डी वाय बाय डी एक्सची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, वाय टू मिळणार आहे. हे वेगळे सिम्बॉल यूज केलेले आहेत. लक्षात ठेवा, वाय वन म्हणजे डी वाय बाय डी एक्स आणि वाय टू म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. बाकी काहीही त्यामध्ये अवघड नाही आहे. तर सोल्युशनमध्ये मी लिहिलं गिवन 2y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस रूट ऑफ एक्स मायनस वन विच इज आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. हा y हा इन टर्म्स ऑफ एक्स दिलेला आहे, एक्सप्लिसिट फंक्शन आहे, म्हणून मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ दोन्ही बाजूचा डी डी एक्स घेणे. डी डी एक्स ऑफ 2y इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस रूट ऑफ एक्स मायनस वन. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आता टू कॉन्स्टंट आहेत, बाहेर येतील एल एच एसमध्ये. इंटू डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स मायनस वन. आता रूट ऑफ एक्स प्लस वनची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. एक्स प्लस वनलाच तात्पुरतं एक्स मानतो तर तुम्हाला लक्षात येईल रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/2 रूट एक्स. पण एक्सच्या ऐवजी कोणाला मानलेलं होतं तर एक्स प्लस वनच्या ऐवजी एक्स मानलेलं होतं, म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह होईल 1/2 रूट एक्स प्लस वन इंटू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वन. एक्स प्लस वनची डेरिव्हेटिव्ह काय येईल तर एक्सची 1 येईल प्लस वनची 0 येईल. सिमिलरली डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स मायनस वन, एक्स मायनस वनला एक्स मानतो, रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, पण एक्स कोणाला मानले तर एक्स मायनस वनला, म्हणून ते झालं 1/2 रूट एक्स मायनस वन इंटू डी डी एक्स ऑफ एक्स मायनस वन. एक्स मायनस वनची डेरिव्हेटिव्ह एक्सची 1 येईल मायनस वनची 0 येईल. म्हणजे पुढची स्टेप तुम्हाला अशी लिहिता येईल 2 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स प्लस वन इंटू 1 प्लस 0 प्लस 1/2 रूट एक्स मायनस वन इंटू 1 मायनस 0. आता थोडंसे सिम्प्लिफिकेशन करतो. 1 प्लस 0 म्हणजे 1 येणार आहे, 1 इंटू 1 1च होणार आहे, 1 मायनस 0 1 येणार आहे, 1 इंटू 1 1च होणार आहे, म्हणून 2 डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स प्लस वन प्लस 1/2 रूट एक्स मायनस वन. आता डिनॉमिनेटर सेम करून घेतोय आर एच एसमध्ये, म्हणजेच काय होईल 2 डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू रूट ऑफ एक्स मायनस वन प्लस रूट ऑफ एक्स प्लस वन डिवायडेड बाय 2 रूट एक्स प्लस वन इंटू एक्स मायनस वन. छेद समान करून घेतलेला आहे. आता रूट ऑफ एक्स प्लस वन इंटू रूट ऑफ एक्स मायनस वन याला तुम्ही एका रूटमध्ये लिहू शकताय डिनॉमिनेटरच्या टर्मला, आणि रूट ऑफ एक्स मायनस वन प्लस रूट ऑफ एक्स प्लस वन इक्वेशन 1 पाहून घ्या. रूट ऑफ एक्स प्लस वन प्लस रूट ऑफ एक्स मायनस वन त्याची व्हॅल्यू 2 आहे. ए प्लस बी काय आणि बी प्लस ए काय सारखंच असतं, म्हणून मी त्याची व्हॅल्यू इथं टाकणार आहे. म्हणजे पुढची स्टेप आपली अशी झाली 2 डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2y डिवायडेड बाय 2 मध्ये इंटू रूटमध्ये एक्स प्लस वन इंटू एक्स मायनस वन, आणि फॉर्म्युला लिहिलेलं आहे तिथं रूट एम इंटू रूट एन इज इक्वल टू रूट ऑफ एम एन या नियमानुसार. आणि 2y कशावरून लिहिले तर इक्वेशन 1 वरून. आता ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं, म्हणजे 2 डी वाय बाय डी एक्स हा 2 कॅन्सल होतील आर एच एसमध्ये, वाय डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन होईल. आता तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस वन शो दॅटमध्ये बघा, शो दॅटची जी टर्म आहे 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन पाहिजेत, म्हणजे ती टर्म आपल्याला एल एच एसला असणं इंटूला गरजेचे आहे डिनॉमिनेटरमधली, म्हणून रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन एल एच एसला घेतले. मग ते कसं होईल 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय. पण रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन नको आहेत, तिथं काय हवं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस वन, म्हणून दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो. 2चा स्क्वेअर 4 होईल, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वन होईल, आणि डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर जो आहे तो डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर होईल, आणि वाय आर एच एसमध्ये आहे त्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर होईल. म्हणजे स्क्वेअरिंग जर केला दोन्ही बाजूचा तर 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर होईल. अगेन
आपल्याला माहित आहे शो दॅटमध्ये y2 हवा आहे. y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, म्हणून अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही बाजू डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे दोन्ही बाजूचा डी डी एक्स घेतो. डी डी एक्स ऑफ 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर. ओके, 4 कॉन्स्टंट आहेत एल एच एसमध्ये, ते बाहेर येणार आहेत, म्हणजे ते असं दिसेल 4 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 2y डी वाय बाय डी एक्स. एल एच एसमध्ये प्रोडक्ट दिसतोय फर्स्ट इंटू सेकंड, प्रोडक्ट रूल वापरणार आहे. 4 बाहेर आहेत ते तसेच ठेवणार आहे. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजेच 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 तसेच इंटू डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्सचा डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर तसाच इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 2y डी वाय बाय डी एक्स. आता 4 जो आहे तो तसाच ठेवतो, एक्स स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेटमध्ये आहे ते तसेच इंटू डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. ती काय येणार आहे तर डी वाय बाय डी एक्सला एक्स मानला, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x, पण एक्स कोणाला मानलेला तर डी वाय बाय डी एक्स, म्हणून 2 डी वाय बाय डी एक्स इंटू डी डी एक्स कोणाचा तर डी वाय बाय डी एक्सचा, म्हणजे तो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. वरती नोटमध्ये पण आपण ती गोष्ट लिहून घेतलेली आहे. प्लस डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर तसाच एक्स स्क्वेअर मायनस 1ची डेरिव्हेटिव्ह काढायची, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट, म्हणून डेरिव्हेटिव्ह इथं सेपरेट होणार आहे. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 1ची डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू 2y डी वाय बाय डी एक्स आहेच. 4 मल्टिप्लाइड करून घेतो ब्रॅकेटला, म्हणजे 4 इंटू 2 8 होईल. 8 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू 2x म्हणजे ते होतील 8x इंटू डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर, आणि आर एच एसचे 2y डी वाय बाय डी एक्स आहे ते एल एच एसला घेतले, कारण की आर एच एसमध्ये आपल्याला 0 दाखवायचं आहे, म्हणजेच ते मायनस 2y डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर डी वाय बाय डी एक्स प्रत्येक टर्ममध्ये, इथं ज्या 3 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये, आणि 2 पण आहे, म्हणून 2 डी वाय बाय डी एक्सनं डिवाइड करतो, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2 डी वाय बाय डी एक्स. जेव्हा 2 डी वाय बाय डी एक्सनं आपण डिवाइड करू ना, तेव्हा 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 येणार आहेत. ओके, 1 डी वाय बाय डी एक्स कॅन्सल होणार आहे, म्हणजे 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4x, आणि 1 डी वाय बाय डी एक्स कॅन्सल झालेला असणार आहे स्क्वेअरमधला, म्हणजेच फक्त 1 राहील 4x डी वाय बाय डी एक्स मायनस 2 कॅन्सल झाले, डी वाय बाय डी एक्स कॅन्सल झाले, y इज इक्वल टू 0. पण मी तुम्हाला सांगितलंय जर y असला तर y ची पहिली डेरिव्हेटिव्ह y1 न डिनोट करतो आणि y ची दुसरी डेरिव्हेटिव्ह y2 न डिनोट करतो, म्हणून हे आपण असं लिहू शकतो 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू y2 प्लस 4x y1 मायनस y इज इक्वल टू 0, आणि हेच आपल्याला शो दॅटसाठी सांगितलेलं आहे. हे आपलं सेकंड एक्झाम्पल होतं. थर्ड एक्झाम्पल आता सिम्पल आहे, जरा थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, पाहूया. इफ एक्स इज इक्वल टू ए साइन टी मायनस बी कॉस टी अँड वाय इज इक्वल टू ए कॉस टी प्लस बी साइन टी, देन शो दॅट डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इन न्यूमरेटर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय इन डिनॉमिनेटर वाय क्यूब. इथं एक्स आणि वाय हे इन टर्म्स ऑफ टी दिलेले आहेत, म्हणजे कसले फंक्शन्स आहेत तर पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत. पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये पॅरामीटर इलिमिनेट करायचा असतो, म्हणजे टी इलिमिनेट करायचा असतो. सध्या यामध्ये मला थोडंसं अडचण होते की यामध्ये आपण काय करू शकत नाही तर टी इलिमिनेट करू शकत नाही, थोडीशी म्हणजे लेंदी प्रोसेस होईल जर टी इलिमिनेट करायचं असेल तर. पण तुम्ही जर ते या गोष्टी व्यवस्थित ऑब्झर्व केल्या, एक्स बघा ए साइन टी मायनस बी कॉस टी आणि वाय काय आहे ए कॉस टी प्लस बी साइन टी, यांच्या डेरिव्हेटिव्ह जर व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला निश्चित एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीनं सॉल्व करता येईल. म्हणून मी काय करतोय बघा, डायरेक्टली टी इलिमिनेट करत नाही, डायरेक्टली डिफरन्शिएट करणार आहे. म्हणून सोल्युशनमध्ये पहिल्यांदा लिहिलं गिवन एक्स इज इक्वल टू ए साइन टी मायनस बी कॉस टी अँड वाय इज इक्वल टू ए कॉस टी प्लस बी साइन टी. हे बोथ फंक्शन्स टी मधले डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ असा असतो दोन्ही बाजूचा डी डी टी. डी डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी टी ऑफ ए साइन टी मायनस बी कॉस टी, आणि दुसऱ्यासाठी होईल डी डी टी ऑफ वाय इज इक्वल टू डी डी टी ऑफ
ए कॉस टी प्लस बी साइन टी. डी डी टी ऑफ एक्स म्हणजे डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे तसाच साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस टी मायनस बी कॉन्स्टंट आहे तसाच कॉस टीची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी. ओके. आणि सेकंड वायसाठी काय होईल बघा, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे तसाच कॉस टीची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी प्लस बी कॉन्स्टंट आहे तसाच साईन टीची डेरिव्हेटिव्ह कॉस टी. आता हे सिम्प्लिफिकेशन करून घेतो. सिम्प्लिफिकेशन केलं तर डी एक्स बाय डी टी जो आहे तो तुम्हाला दिसेल ए कॉस टी प्लस बी साईन टी मायनस मायनस प्लस केलेत. आणि डी वाय बाय डी टी जो आहे तो व्यवस्थित बघा काय होणार होतं, ए इंटू मायनस साईन टी म्हणजे मायनस ए साईन टी प्लस बी कॉस टी, मायनस कॉमन काढलं, मायनस इंटू ब्रॅकेट ए साईन टी मायनस बी कॉस टी. का केलेलं आहे असं थोडंसं व्यवस्थित बघा. एक्स दिसतोय का तुम्हाला, एक्स जो आहे तो आपला ए साईन टी मायनस बी कॉस टी तो डी वाय बाय डी टी मध्ये आलेला आहे. आणि वाय जो आहे तो ए कॉस टी प्लस बी साईन टी तो डी एक्स बाय डी टी मध्ये आलेला आहे. म्हणजेच डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू काय लिहीन मी वाय आणि डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय लिहीन मायनस एक्स. म्हणून आपली पुढची स्टेप झाली डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू वाय फ्रॉम इक्वेशन 2 अँड डी वाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस एक्स फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता आपल्याला पॅरामेट्रिक आहे डी वाय बाय डी एक्स काढला पाहिजे. डी वाय बाय डी एक्ससाठी फॉर्म्युला आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू मायनस एक्स डिवायडेड बाय वाय. म्हणजेच आपला डी वाय बाय डी एक्स झाला मायनस एक्स डिवायडेड बाय वाय. याला इक्वेशन नंबर 3 म्हणलेलं आहे. आपल्याला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं आहे म्हणून अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करणं म्हणजे दोन्ही बाजूला डी डी एक्स घेणं. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ मायनस एक्स डिवायडेड बाय वाय. आता डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि आर एच एसमध्ये मायनस कॉन्स्टंट आहेत ते बाहेर काढले. आता डी डी एक्स ऑफ एक्स अपॉन वाय म्हणजे इथं आपल्याला कोशंट रूल वापरावं लागेल. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस कॉन्स्टंट आहे ते बाहेरच डिनॉमिनेटर म्हणजे वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस न्यूमरेटर म्हणजे एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. आता डी डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला आठवते का काय आलेली, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स अपॉन वाय आले इक्वेशन 3 नुसार ती तिथं टाकतो. म्हणजेच या पद्धतीनं होईल मायनस बाहेर वाय इंटू 1 म्हणजे वाय मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स अपॉन वाय फ्रॉम डिवायडेड बाय वाय स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 3. आता छेद समान करून घेतो न्यूमरेटरमध्ये वाय इंटू वाय काय होईल वाय स्क्वेअर होईल मायनस मायनस काय होईल प्लस एक्स स्क्वेअर होईल डिवायडेड बाय वाय. पुढची स्टेप आपण अशा पद्धतीनं करूया इज इक्वल टू मायनस वाय मायनस मायनस प्लस झालेत एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम केला मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय होल डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. डिनॉमिनेटर ऑफ न्यूमरेटर ऑलवेज कम्स इन डिनॉमिनेटर. अंशाचा छेद हा छेदात येतो त्याप्रमाणे आपला वाय खाली डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे आणि त्या पद्धतीनं मायनस बाहेर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय क्यूब म्हणजेच डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय वाय क्यूब असा येईल आणि हेच आपल्याला दाखवायचं आहे. अजून एक 4th एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इफ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 देन शो दॅट डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मी पुन्हा एकदा सांगतो हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. याच्यात 2 स्ट्रेट लाईन्स तयार होणार आहेत. ओके. आणि ते पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहेत. तो तुमचा पेपर फर्स्टचा भाग आहे. सोल्युशनमध्ये मी लिहिलं गिवन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं एक्स आणि वायच्या टर्म्स एकत्र आहेत म्हणून मी डायरेक्टली इम्प्लिसिट फंक्शन आहे डिफरन्शिएट करायला गेलोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे दोन्ही बाजूला डी डी एक्स घेणे. डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 0. आता ए बी आणि 2h कॉन्स्टंट असतात ते बाहेर काढणार आहे म्हणजे ए इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2h इंटू डी डी एक्स ऑफ एक्स वाय प्लस बी इंटू डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y डी वाय बाय डी एक्स आणि डी डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय प्रोडक्ट रूल रिमार्कमध्ये सांगितलेला होता. पहिलं तसंच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याची डेरिव्हेटिव्ह
म्हणून पुढची स्टेप अशी होईल बघा, a इंटू 2x प्लस 2h कॉन्स्टंट आहेत बाहेर इंटू फर्स्ट ॲज इट इज x ॲज इट इज इंटू डी डी एक्स ऑफ y मीन्स dy बाय डी एक्स प्लस सेकंड y ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस b इंटू 2y dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता सिम्प्लिफिकेशन करून घेतो. 2h न मल्टिप्लाइड केलं तर अशा गोष्टी होतील 2ax प्लस 2hx dy बाय डी एक्स प्लस 2hy प्लस 2by dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0. 2 कॉन्स्टंट सगळ्यांच्यात आहेत ते कॅन्सल केले आणि dy बाय डी एक्सच्या टर्म्स LHSला ठेवल्या, राहिलेल्या बाकीच्या टर्म्स RHSला पाठवल्या. म्हणजेच dy बाय डी एक्सच्या टर्म्स LHSला राहतील, म्हणजे कोणती hx dy बाय डी एक्स प्लस by dy बाय डी एक्स आणि त्याच्यातून काय कॉमन काढता येईल आपल्याला dy बाय डी एक्स म्हणजे hx प्लस by इंटू dy बाय डी एक्स इज इक्वल टू ax ची टर्म RHSला गेली निगेटिव्ह होईल मायनस ax आणि hy ची टर्म RHSला गेली निगेटिव्ह होईल मायनस hy. RHS मधून निगेटिव्ह साईन कॉमन काढलं म्हणून dy बाय डी एक्स तुम्हाला असा मिळेल मायनस ax प्लस hy डिवायडेड बाय hx प्लस by विच इज आवर इक्वेशन नंबर 2. आता हा dy बाय डी एक्स झालेला आहे. व्यवस्थित पहा, हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन होतं. इक्वेशन नंबर 1 हे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता त्या इक्वेशनवरून मी काही व्हॅल्यूज काढायचा प्रयत्न करतो. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता 2hxy हा hxy प्लस hxy लिहितो म्हणजे त्याची फोड करतो. म्हणजे ax स्क्वेअर प्लस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहिल्या ज्या दोन टर्म्स आहेत त्याच्यातून x कॉमन निघेल आणि दुसऱ्या दोन टर्म्स आहेत त्याच्यातून y कॉमन निघेल. अतिशय सोप्या पद्धतीनं ते काढता येईल तुम्हाला. x इंटू ax प्लस hy प्लस y इंटू hx प्लस by इज इक्वल टू 0. आता निम्म्या टर्म्स काय करूया, LHSला नेऊया, निम्म्या टर्म्स RHSला ठेवूया. म्हणजे x इंटू ax प्लस hy इज इक्वल टू मायनस y इंटू hx प्लस by. काय करतो, आपल्याला या सेकंड इक्वेशनमध्ये ax प्लस hy डिवायडेड बाय hx प्लस by पाहिजे. म्हणून hx प्लस by जो आहे तो RHSला जो आहे तो LHSला पाठवतो आणि निगेटिव्ह साईन पण पाठवून देतो. म्हणजे मायनस ax प्लस hy डिवायडेड बाय hx प्लस by ची व्हॅल्यू झाली y बाय x. हे इक्वेशन नंबर 3. 3 नंबरचं इक्वेशन नंबर सेकंडमध्ये यूज करतो. इक्वेशन नंबर सेकंडमध्ये यूज केलं तर dy बाय डी एक्स आपला होईल y बाय एक्स. आता dy बाय डी एक्स ज्याचा y बाय एक्स असतो त्याची दुसरी डेरिव्हेटिव्ह काय येते म्हणून सांगितले मी 0. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ddx ऑफ dy बाय डी एक्स इज इक्वल टू ddx ऑफ y बाय एक्स ddx ऑफ dy बाय डी एक्स d2y बाय डी एक्स स्क्वेअर. इथं कोशंट रूल यूज करतोय. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. x इंटू डी डी एक्स ऑफ y म्हणजे dy बाय डी एक्स मायनस y इंटू डी डी एक्स ऑफ x म्हणजे 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर x स्क्वेअर. dy बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे y बाय एक्स ती तिथं टाकतो. d2y बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू x इंटू y बाय एक्स मायनस y. एक्सला एक्स कॅन्सल होतील, न्यूमरेटरमध्ये राहील y मायनस y म्हणजे d2y बाय डी एक्स स्क्वेअरचं काय झाला y मायनस y डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. y मायनस y 0 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर म्हणजे d2y बाय डी एक्स स्क्वेअर सिम्पली झाला 0. हे आपलं 4th एक्झाम्पल होतं. सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही होमवर्कसाठी हे एक्झाम्पल्स ट्राय करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे इफ y इज इक्वल टू log of 2x then show that xy2 plus y1 into 1 plus xy1 is equal to 0. Question number second is if x square plus 6xy plus y square is equal to 10 then show that d2y by dx square is equal to 80 divided by 3x plus y bracket cube. And question number third is if y is equal to sine of m cos inverse x then show that 1 minus x square into d2y by dx square minus x dy by dx plus m square y is equal to 0. तुम्ही हा व्हिडिओ मधील सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित पाहिलेले आहेत. त्याबद्दल तुमचा धन्यवाद. थँक्यू.